हॅलो गाईज, मी बबन इंगळे. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला, मी पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगलं होतं की सरळ कशी मशनीत लावते ती मी आज दाखवतो तुम्हाला. तर चला. तर गाईज पहा, हे सरळ आहे, ती मशनीमध्ये लावायला लागलो मी. त्याला असं जसं ग्रीस लावते, दोन्ही साईडला ग्रीस लावायचं, मग अशी मला फिट करायची. मग बरोबर सेटिंग करून हे ढाकण लावून घ्यायचं. असं चालू करताना थोडं पाणी चालू करून पाहायचं. बरोबर नसली की अशी सेटिंग घ्यायची त्याची. मग आता पाणी चालू करायचं. हे पावडरचं पाणी आहे. मग त्या दिवशी मी सांगलं होतं की पावडरचं पाणी असतं त्याला आता हलवून लागते पाण्याला, मग पावडर येते ते. मग आता त्याला तुम्हाला दाखवतो. चालू झाली. हे असं फिरवणं लागते. त्या दिवशी दाखवलंच होतं तुम्हाला. ती जरा अशी थांबायला लागली की याला फिरवायचं असं. तर गाईज, मी कामावर आहे, कारण की आता माझ्याजवळ टाइम नाही, म्हणून मी घरी बनवाय नाही लागलो. हे जास्त जर जोऱ्यानं दाब मारला की असा आवाज येते, म्हणून त्याला दमादमानच फिरवणं लागते. ते जर जास्त फिरवलं तरी बी त्याच्यावर ताण पडते, मशीन उभी राहते. आज एकच मशीन चालू केली, कारण आम्ही इथं दोघं जण कामावर आहे. ते एक जण आणायला गेला आता, कारण ते आणल्यावर मग मशीन दुसरी बी चालू करावं लागते मला, तिसरी बी. 4 मशीन आहे, 4 चालू करावं लागतात. मग जितक्या सरणी आल्या तितक्या चालू करावं लागतात. जेवढ्या लवकर काम झालं तेवढ्या लवकर आम्हाला सुट्टी होती आणि आम्ही घरी जातो. कधी रात्री 11 बी वाजते, 12 बी वाजते, 1 बी वाजते, कारण जेवढं काम आलं ते करूनच जाणं लागतंय. सकाळी पुन्हा आम्हाला लवकर येऊन पुन्हा सकाळी त्या हिऱ्याच्या कारखान्यात नेऊन ठेवणं लागतं. आता तो आणायला जातो, सकाळी मी ठेवायला जातो. आता तो आणायला गेला, सगळ्या कारखान्यात जमा करून आणून, कोण्या कारखान्यात 1 असते, कोण्या कारखान्यात 2 असतात, कोण्या कारखान्यात 4 असतात. मग जसे असल्या तशा घेऊन येणं लागतात. आणि इथं मला मशनीमध्ये त्याला बांधून सकाळी नेऊन ठेवणं लागतं. आता सध्या एकच आणली, तर एक चालू केली या मशनी झाला. ही एक आणली. आता हिला 15 मिनिट चालू देणं लागते. 15 मिनिटाच्या नंतर हिला काढून घेऊन मग याच्यावर चेक करणं लागतं या मशनीवर. त्या मशनीवर मी चेक करीन, मग पाहिजे बराबर आहे का. मग बराबर असली तेव्हा मग तिला ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर घुटणं लागते पुन्हा तिला. आता कामावर आधार असते पुन्हा आमच्या सुट्टीचं. जर जास्त असलं तर जास्त बी टाईम होतोय, कमी काम असलं तर मग लवकर जातो. पण 11 तर नक्की वाजते, एवढं तर काम येते. 11 वाजे लोक ते बी सकाळचे 11 म्हणतात बरं, रातचे 11, 12, 1 असा टाईम होतो आम्हाला डेलीचा. पुन्हा रविवारी सुट्टी असते, ते बी दुपारून.
दुपारा कधी आम्हाला 3 बी वाजते, 4 बी वाजते. काम की जेवढं कामाला तेवढं करणंच लागते आम्हाला, तेव्हाच आम्हाला सुट्टी भेटते. मग रविवारी बी आम्हाला 5च्या वरीच टाईम होतो. कमी काम आलं तर मग लवकर सुट्टी होती. मग काय आमची सुट्टी अशीच जाते, कारण आम्हाला 2च घंटे भेटते झोपायला घरी. तर असे काम आहेत सुरतला. तसे हिरेवाल्याचे बी कामं चांगले आहेत, ते टाईम टू टाईम आहे. जे लोक हिरे घालतात ते सकाळी 8 वाजता येतात, दुपारा 12 वाजता त्याला जेवायला सुट्टी होती, 2 वाजता पुन्हा चालू करतात, संध्याकाळी 8ला सुट्टी होती. त्याचं टायमाचं आहे. पण आमचा टाईम कोणता नक्कीच नाही, जेवायचा नाही ना सुट्टीचा नाही. तर गाईज इथे आवाज मारायला लागली, आता येईल पाहणं लागतंय. तर चला, तर बाय गाईज. ब्लॉग जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा. तर बाय, भेटू आता पुढच्या व्हिडिओत.